यांची पत्नी आवायच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांची झाला. लग्नाअगोदर त्यांचे शिक्षण झाले नव्हते. ज्योतिबा फुले यांनी त्यांना भरपूर शिक्षण दिले, लिहायला वाचायला शिकवले. पण बाहेरच्यांचा विरोध आला. बाहेरचे काही बाई बोलू लागले, सासऱ्यांच्या मनात काही बाई बोलू लागले. कोणी तर म्हणाले यांना घराच्या बाहेर काढा, मुलीच्या जातीला कोणी शिकवत नाही का? तेव्हा सासऱ्यांनी ते ऐकले व त्यांना घराच्या बाहेर काढले. तेव्हा ते रानात जाऊन धूळ पाटीवर तगरी भिंतीवर शिकवत असत. तेव्हा त्याही शिकत होत्या. पुढे 1 जानेवारी 1848 रोजी त्यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. जेव्हा त्या मुलींना बोलवायला जात होत्या तेव्हा त्यांच्या अंगावर लोक दगड, शेण, मातीचे गोळे काही बाई फेकत असत. जे हातात येईल ते फेकत असत. तेव्हा त्यांच्या जीवनात अनेक असे किस्से घडले होते. त्यापैकी मी तुम्हाला 2च किस्से सांगते. पहिला किस्सा असा की सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्याकडे लुगड्याचा हट्ट धरला. तेव्हा ज्योतिबा फुलेंना असे वाटले, हौसेसाठी लुगडं मागणारी सावित्री नव्हे, हौसेसाठी लुगडं मागणारी सावित्री नव्हे. तेव्हा त्यांना चौकशी केल्यावर ते उमगले की जेव्हा ते शाळेत मुलींसाठी बोलवायला जायच्या तेव्हा त्यांच्या अंगावर लोक शेण, माती फेकायचे. त्यामुळे त्यांचं लुगडं खराब व्हायचं आणि वर्गावर गेल्यावर ते लुगडं धुवून तसंच ओल्या लुगड्यावर मुलींना शिकवायच्या. म्हणून त्यांना विकार होऊ लागले होते. त्यामुळे त्या लुगडं मागत होत्या. त्यामुळे त्या ज्योतिबा फुले यांनी त्यांना एक लुगडं घेऊन दिलं. दुसरा किस्सा असा की जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना बोलवण्यासाठी जात होत्या तेव्हा एक घाटिंगण समोर येतो आणि म्हणतो कसा, अगं धर्म बुडवतेस की काय? मुली शिकून काय करतील? त्यांचं काम फक्त चूल आणि मूल सांभाळणं. त्यांना कशाला पाहिजे शिक्षण? तेव्हा सावित्रीबाई फुलेंना असा राग आला. मागं पुढे सरकून गेली एक सनकण ठेवून. तेव्हा हसू नका, अशा घाटिंगणांना अशीच शिक्षा पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना वंदन करून मी माझे विचार संपवतो.